महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस। दुपारी 3 पर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत। बंडखोरांचं बंड थंड करण्यात राजकीय पक्षांना यश येणार का याकडे लक्ष। मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी। तिकीट न मिळाल्यानं 35 जणांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज। सूत्रांची माहिती, बंडखोरी केलेल्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू। उद्धव आणि राज ठाकरेंची शिवतीर्थावर तब्बल 4 तास बैठक। महापालिका निवडणुकांसाठी वचननामा, प्रचार सभा, रॅली संदर्भात दोन्ही भावांमध्ये चर्चा। रविवारी ठाकरे बंधूंचा निवडणूक जाहीरनामा। ठाकरेंचा जाहीरनामा येणार। मुंबईकरांना काय आश्वासन देणार? ठाकरेंच्या जाहीरनाम्याबाबत मुंबईकरांना उत्सुकता। ठाकरे बंधूंच्या प्रचाराच्या तोफा धडाडणार। एकाच मंचावरून ठाकरे बंधू विरोधकांचा घेणार समाचार। 5 जानेवारीपासून संयुक्त सभांद्वारे ठाकरेंचा महायुती विरोधात एल्गार। मुंबईत भाजप शिवसेना युतीच्या प्रचाराचा नारळ उद्या फुटणार। वरळी डोम इथं मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा संयुक्त मेळावा। युतीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकणार। महापालिका निवडणूक मतदानाआधीच महायुतीचा गुलाल। भाजपचे सर्वाधिक 11 उमेदवार बिनविरोध। शिंदेंचे 6 तर राष्ट्रवादीचे 2 उमेदवार विजयी। मुंबईतील वॉर्ड क्रमांक 87चा वाद हायकोर्टात। भाजप उमेदवार महेश पारकर यांचा अर्ज बाद करा। अवैध बांधकाम केल्याचा आरोप करत अपक्ष उमेदवार महेंद्र पवारांची मागणी। पुण्यात भाजपच्या अधिकृत उमेदवार पूजा मोरेंकडून उमेदवारी अर्ज अखेर मागे। भाजप कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळे पूजा मोरेंची माघार। उमेदवारी माघारीनंतर पूजा मोरेंची रडारड। अमरावतीमध्ये भाजप युवा स्वाभिमान पक्षाच्या युतीतला वाद चव्हाट्यावर। भाजपच्या तुषार भारतीयांविरोधात रवी राणांचा उमेदवार। नाशिकमध्ये भाजप निष्ठावंतांची फरफट तर सुधाकर बडगुजरांच्या घरात 3घांना उमेदवारी। उमेदवारी वाटपात घोळाच्या चौकशीची निष्ठावंतांची मागणी।